मला तो भरायची, त्याला कोणाला बांधायचा आणि उडून जायचं. हा कडेलोट पॉईंट आहे. आणि दुसरी गोष्ट, मला येताना एक प्रश्न विचारला होता की हा दरवाजा खाली का आहे. मला कारण एक दहशत राहते. त्याच्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो. आता बघा चुकीचा इतिहास कसा पसरत जातो. हा कडेलोट पॉईंट आहे. तर कडेलोट पॉईंटला जिथं गंभीर स्वरूपाचा काही गुन्हा असेल तर त्याला एकतर हत्तीच्या पायी देणं, माहिती आहे ना, हत्तीच्या पायी जातं, तोफ्याच्या तोंडी देणं, ते पण माहिती असेल तुम्हाला. तो भरायची, त्याला कोणाला बांधायचं आणि उडून जायचं. आपण हसत हसत सांगतोय, पण ते खूप खतरनाक सजा होती त्यावेळेस. आणि तिसरी महत्वाची म्हणण्यापेक्षा गंभीर सजा होती की इथं आणायचं, उभं करायचं, पायाने वर उचला, तो डोक्यावर डायरेक्ट खाली जाणार आणि मरणार. तर हे गंभीर जर कुणाचा आरोप असेल तर त्यासाठी किल्ल्यांवरती असतं. जसं रायगडला टकमक टोक आहे, तर तिथून कुणाला ढकलल्याचे उल्लेख असे पुराव्याविषयी नाही आहेत जास्त, एकच काहीतरी आहे. या किल्ल्यावर सुद्धा तसं नाही आहे, पण किमान एक दहशत राहते. माझी बॅग पडणार नाही, 1300 रुपये आपले असं. आणि दुसरी गोष्ट, मला येताना एक प्रश्न विचारला होता की हा दरवाजा खाली का आहे. तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे माती वाहून आली असेल का की दरवाजाच खाली असेल. दरवाजाच खाली असेल. आता याच्याविषयी दोन गोष्टी तुम्हाला सांगतो. आता बघा चुकीचा इतिहास कसा पसरत जातो. तर ह्या दरवाजांविषयी किंवा कडेलोट पॉईंटला जर असा दरवाजा असेल किंवा टकमक टोकाला दरवाजा नाहीये, पण अशा ठिकाणी जर असा दरवाजा असेल बारीक, तर काय सांगतात की बाबा ज्यांनी गुन्हा केलाय त्याने अदबीनं वाकून जायला पाहिजे, म्हणून तो दरवाजा बारीक केलाय. आता समजा XYZ एक व्यक्ती आहे, त्याने गुन्हा केलेला आहे आणि त्याला मी घेऊन येतोय, माझा काही गुन्हा आहे का, मी कशाला वाकून यायचं. सो तो ते त्याचं कारण नाहीये. ते अंदाज बांधले जातात, ते पसरवले जातात, आणि जर 5-10 वर्ष त्याच्यावर कोणी आक्षेप घेतला नाही तर ते तसेच प्रचलित होतात. तो इतिहास बनून जातो 25-30 वर्षांनी. त्याच्यामुळे इथून पुढे कधीही कुठलाही इतिहास अभ्यासाल, वाचाल, कोणाकडनं अगदी माझ्याकडनं जे काय ऐकलं असेल ते कुठेतरी क्रॉस व्हेरीफाय करा. तुम्हाला वेळ भेटला तर वाचा किंवा काहीतरी माहिती घेण्याचा प्रयत्न करा. सो असं करावं माणसाने जेव्हा कधी तुम्ही इतिहास ऐकत जावा. तर आता मूळ कारण काय, जो कोणी कैदी असेल ज्याला आता माहिती आहे की बाबा मला कडेलोट करणार आहे, तर तो खूप प्रचंड घाबरलेला असतो. त्या जर आपण इथून आतमधून आणलं तर तो मागं पळून जाऊ नये किंवा पळून जाताना त्याला पटकन पळून जाता येऊ नये, म्हणून तो दरवाजा छोटा आहे. त्याला जर वाकूनच जायचंय, तो पळायला लागला त्याचे पाय धरून आपण ओढू शकतो. डिपेंड ऑन ती तशी एक सिस्टीम आहे की बाबा तो दरवाजा छोटा असावा, जेणेकरून त्याला पळायला वेळ भेटतो. तर ही बेसिक इथली माहिती होती. या किल्ल्याचे कैदखाना म्हणून सुद्धा काही ठिकाणी उपयोग केलेला आहे, म्हणजे कैदी पण ठेवण्याचे उल्लेख आहे. आपण जसं चालत आलो, जो रूट होता त्याच्या ह्या बाजूला गवत बरंचसं वाढलेलं आहे, त्याच्यामध्ये काही चौथरे आजही आहेत. तर तिथं काही मोठ्या वास्तू असतील, तिथं कैदी पण ठेवण्याचे उल्लेख आहेत. आता इथनं काय काय दिसतंय ते तुम्हाला मी दाखवतो. सगळ्यांनी त्या साईडला तोंड करा.